नमस्कार ट्रेडर्स. शनिवार बजेट डे 1 फेब्रुवारीसाठी आपण व्ह्यू बघतोय. बजेट डेसाठीची माझी स्ट्रॅटेजी अशी आहे की मी गॅपअप जर मार्केट झालं तर कमीत कमी 12-12:30पर्यंत अजिबात ट्रेड करणार नाही. 12-12:30 नंतर प्राईस ॲक्शन बघून मगच ट्रेड करेन. त्यामुळे त्याची चर्चा आत्ता चार्टवर मी तर करू शकत नाही. पण समजा मार्केट गॅपडाऊन झालं आणि 223-257 या ठिकाणी जर मार्केट आलं, पहिली लेवल आहे 23,370. समजा पहिला 23,370च्या आसपास आलं आणि 23,370 जिथनं सपोर्ट घेऊन ग्रीन कॅन्डल घेऊन वर जायला लागलं तर मी तिथं त्या कॅन्डलच्या लोचं स्टॉप लॉस टाकून बाय करेन. समजा 23,370 सुद्धा त्यानं ब्रेकडाऊन मिळाला तर 23,257 ही एक लेवल आहे जिथं मार्केट सपोर्ट घेऊ शकतं. तर 23,257च्या ठिकाणी मार्केट जर ग्रीन कॅन्डल मला चांगली मिळाली तिथं रिव्हर्स कॅन्डल, तर त्या रिव्हर्सल कॅन्डलच्या लोचा स्टॉप लॉस लावून एक 5-10 पॉईंट एक्स्ट्रा जास्त मोठा स्टॉप लॉस लावून मी बाय साईडला बसेन. माझे टार्गेट पुन्हा 23,500पर्यंत असू शकतात. समजा 23,257 ब्रेकडाऊन मिळाला आणि मार्केट 23,140 हा फायनल सपोर्ट. 23,140च्या वर मार्केट जोपर्यंत आहे तोपर्यंत मी पुट साईडला बसणारच नाही. 23,140 जर सपोर्ट घेऊन मार्केट वर चाललं तरी मी बायच करणार. म्हणजे 3 लेवल बघणार मी. त्यातली सगळ्यात महत्त्वाची लेवल जी मला वाटते ती 23,257 आहे. 23,257 जिथं मार्केट सपोर्ट घेईल असं वाटतंय मला आणि तिथं जी ग्रीन कॅन्डल होईल त्या ग्रीन कॅन्डलच्या लोचा स्टॉप लॉस टाकून मी बाय करण्याचा प्रयत्न करेन. ही माझी बजेट डेची स्ट्रॅटेजी असेल. अजून एक सूचना, मी सेबी रजिस्टर्ड ॲनालिस्ट नाही. हा व्हिडिओ मी फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ बघून आपण जर एखादा ट्रेड घेतला आणि आपल्याला त्यात फायदा किंवा नुकसान झाले तर त्याला मी किंवा माझं चॅनल अजिबात जबाबदार असणार नाही. धन्यवाद.